त्रिशंकू परिस्थिती सांगलीमध्ये झालेली आहे। यावेळेला भाजप शिंदे हे अजित पवारांची साथ घेणार आहेत का असा प्रश्न आहे। शिवसेनेच्या सोबत चंद्रकांत पाटील यांची सध्या प्राथमिक चर्चा देखील होतीये। शिंदेंचा युतीच्या संदर्भात नेमका काय निर्णय असणार आहे याकडे लक्ष असेल। शिवसेनेच्या नेत्यांनी या संदर्भातलं मतही व्यक्त केलंय। महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्याच्या नंतर काँग्रेस देखील जुळवाजुळव करणार आहे। महायुतीमधल्या पक्षांमध्ये सत्ता स्थापनेबद्दल एकमत होणार आहे का याकडे देखील आता लक्ष लागलेलं आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कुलदीप माने आहेत आपल्यासोबत। कुलदीप, काय नेमक्या घडामोडी घडत आहेत सांगलीमध्ये? नक्कीच ज्या पद्धतीची सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्टपणे बहुमत मिळालं नसल्यामुळे आता ह्या ज्या सत्ता स्थापनेच्या ज्या घडामोडी आहेत त्या साहजिक सुरू झाल्यात आणि साहजिक त्यामध्ये भाजप आघाडीवरती आहे, कारण 39 जागा या भाजपला आहेत। फक्त एका जागेची भाजपला गरज आहे। मात्र शिंदे सेनेचे जे 2 उमेदवार आहेत त्यामुळे शिंदे सेनेची भूमिका या ठिकाणी किंगमेकरच्या भूमिकेत जरी असली तरी महापौर या ठिकाणी शिंदे सेनेच्या मतीनं बसवलं जाईल। मात्र बाकी ज्या स्थायी समिती वगैरे ज्या या ठिकाणी पदं आहेत त्यासाठी भाजपला अजित पवार राष्ट्रवादीची गरज घ्यावी लागेल असं चित्र आहे। आणि त्या दृष्टीनं एकीकडं भाजपनं सांगितलं की अजित पवार राष्ट्रवादी याबाबत जो निर्णय घेईल, जो प्रस्ताव देईल तो आम्ही विचाराधीन करू। मात्र यामध्ये अजित पवार राष्ट्रवादीनं असं स्पष्ट केलं आहे की जे अजित पवार निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू। दुसरीकडं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं देखील अजून आपले भूमिका स्पष्टपणे जाहीर केलेली नाही आहे। एकनाथ शिंदे जो निर्णय सांगली महापालिकेत देतील तो आम्ही निर्णय मान्य करू असं देखील सांगले। त्यामुळं एकीकडं महायुतीमधील 3 पक्षामध्ये या सांगली महापालिकेत सत्ता स्थापनेबाबत प्रयत्न सुरू आहेत। मात्र जोपर्यंत महापौर पदाचं आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत या ठिकाणी या चर्चांना अधिक बळ येईल असं सध्या परिस्थिती आहे। दुसरीकडून महाविकास आघाडीतील काँग्रेस जो 2 नंबरचा पक्ष बनला आहे त्या पक्षाकडून देखील प्रयत्न केले जाऊ शकतात असे संकेत आमदार विश्वजित कदम यांनी दिलेत। मात्र महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर आणि जर महायुतीमधील या 3 पक्षामध्ये सत्ता स्थापनेबाबत जुळत नाही असं काही जर चित्र दिसून आलं तर काँग्रेस नक्कीच आणखीन आक्रमक पावलं या सत्ता स्थापनेबाबत सध्या टाकू शकतात। मात्र सध्या तरी सगळ्यांचं लक्ष हे सांगली महापालिकेमध्ये महापौर पदाचं खास करून आरक्षण कुणाचं पडतं याकडे सध्या लक्ष लागून राहिलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।